नमस्कार, भाकरी टू ब्राउनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. दिवाळीसाठी म्हणून भाकरी टू ब्राउनीमध्ये मी स्वीटली डिफरंट अशा नावाचे काही एपिसोड्स पुढचे करणार आहे. त्याच्यामध्ये काही वेळेला पारंपरिक पदार्थ विथ अ ट्विस्ट किंवा फ्युजन गोड पदार्थ जे तुम्हाला तुमच्या दिवाळी पार्टीज किंवा दिवाळीची जी आपण जेवणं मेजवान्या करतो त्याच्यासाठी उपयोगी पडतील. आजचा आपला पहिला पदार्थ आहे बिन तुपाचे लाडू. एक कणही तूप न वापरता तरीही चवीत कुठलंही कॉम्प्रोमाइज न होता अतिशय छान लागणारे असे हे बिन तुपाचे लाडू आहेत. चला बघूया. हरभऱ्याच्या डाळीचा रवा मी इथे 2 वाट्या घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ताजा खवलेला नारळ 2 वाट्या असं घालून नीट कालवून मी हे 8 तास बाजूला ठेवून देणार आहे. आपण आता हे कढईमध्ये भाजायला घेतलेलं आहे. साधारण 15 ते 20 मिनटं लागतील. बारीक गॅसवरती आपल्याला हे छान खरपूस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आपलं भाजून होत आहे तोवर मी इथे 2 वाट्या साखर घेतली आहे. 2 वाट्या डाळीचा रवा होता, त्याला 2 वाट्या साखर आणि 1 वाटी पाणी असं घालून ठेवून देऊ. साखरही थोडी तोवर विरघळेल आणि आपलं हे भाजून होत आलं की मी पाक करायला घेईन. अजिबात तूप न घातल्यामुळे तसं हे मिश्रण आत्ता तुम्हाला कोरडं वाटेल, पण पाकात एकदा पडलं आणि ते छान मुरले की जाणवणार पण नाही की आपण याच्यात तूप अजिबात वापरलं नाही आहे. आता हे आपलं अगदी छान लालसर रंगावर भाजून होत आलेलं आहे. मी एकीकडे साखर आणि पाणी जे आपण एकत्र करून ठेवलं होतं त्याच्या खालीही गॅस लावला आहे आणि एकतारी पाक करून घेते. तोवर आपलं हेही छान भाजून होईल. आपला आता हा एकतारी पाक छान झालेला आहे. मी गॅस बंद केला. मी तुम्हाला इथे दाखवते. दिसते का स्ट्रिंग ह्याच्यात कॅमेरामध्ये? हे बघा, छान पाक झाला आहे. आता मी गॅस बंद करते. आता या पाकामध्ये आपण हे जे भाजून ठेवलेलं सगळं मिक्सचर आहे ते घालूयात आणि छान हलवून 8 तास परत झाकून ठेवूयात. आता हे सगळं छान मिक्स झालेलं आहे. आपण हे थोडंसं गार झालं, त्याची वाफ एकदा गेली की झाकून ठेवून देऊयात. साखरेच्या पाकात भिजत घातलेला आपला लाडू असा तयार आहे. आपण ह्याचे लाडू वळून घेऊयात. असे आपले हे बिनतुपाचे लाडू तयार आहेत. भेटूयात अशाच वेगवेगळ्या रेसिपीज बघायला भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.